पण तेव्हा पुण्यात कुठे शिकवलं जातं, कारण PYCला तेव्हा मुलींना अलाउड नव्हतं. बर. हां, दिस इज इंटरेस्टिंग. PYCला मुलींना क्रिकेट खेळायला अलाउड नव्हतं. नंतर त्यांनी नंतर कसं ट्रान्झिशन असं झालं की एका पॉईंटला PYCनी माझ्यासाठी फक्त ग्राउंड चालू केलेलं, कारण मला 2014ला वर्ल्ड कपची प्रॅक्टिस करायची होती. सो इट वॉज द बिगेस्ट ट्रान्झिशन माझ्यासाठी, आणि ते खूप छान वाटलं. म्हणजे त्यांनी चांगल्या पद्धतीने ते ॲक्सेप्ट करून की सो माझ्या एफर्ट्सला व्हॅल्यू मिळते. आणि कोच जसं मी म्हणजे माझ्या मेंटॉर आहेत पूर्णिमा राव, त्यांच्या जसं गायडन्स मला मिळत गेला त्या त्या क्षणी किंवा त्या फेजेसमध्ये माझ्या लाईफच्या, सो मला असं वाटलं की जर का मी तो सेम पास ऑन करू शकले आणि त्याच्यामुळे कुठल्या प्लेअरचं भलं होणार असेल तर, कारण कसं आहे तुम्ही स्पोर्ट्सला परत देणं असतं तुमचं तुम्ही, आणि मला असं वाटतं माझं तर नक्कीच आहे, कारण ह्या स्पोर्टनी इतकं काय काय दिलंय मला की जर का मी मॅक्झिमम मुलींना मदत करू शकले थोडी जरी असेल. जो 2014 वर्ल्ड कप होता, तर तेव्हा लास्ट मॅच आमची पाकिस्तान अगेन्स्ट होती, आणि आदल्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होते, फूड पॉयझनिंग झालं होतं म्हणून. आणि नेक्स्ट त्या रात्री मला सोडलं, आणि नेक्स्ट डे संध्याकाळी मॅच असायची 7 वाजता. सो आमची कॅप्टन मिताली होती आणि पूर्णिमा रावच कोच होते. त्यांनी विचारलं तू खेळणार का, म्हणलं हो, पाकिस्तानची मॅच नाही मी सोडणार. महिला क्रिकेटला 50 वर्ष पूर्ण झाली. झुलन, मिताली ते हरमनप्रीत कौर असा महिला क्रिकेटने प्रवास बघितला. आणि अशीच एक खास गेस्ट आपल्याबरोबर आहे, पुण्याची, महाराष्ट्राची नाही भारताची प्लेयर सोनिया डबीर. वुमेन्स क्रिकेट टीम प्लेयर टू कोच असा तिचा प्रवास झालेला आहे. वुमेन्स वर्ल्ड कप पण सुरू आहे एकीकडे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही इथे बसलो आहोत. आपल्या इंटरव्ह्यूच्या नंतर 2 सेमीफायनल्स होतील सोनिया, त्याबद्दल आपण आधी बोलूया. पण त्याच्या आधी आपण सोनियाला विचारूया की तिचा प्रवास कसा सुरू झाला. माझा प्रवास 95-96 मध्ये सुरू झाला, आणि आत्ताच्या मुलींशी कम्पेअर केलं तर तो खूप उशिरा सुरू झाला. म्हणजे मी 10वी नंतर क्रिकेटची सुरुवात केली. मी आधी बॅडमिंटन खेळायचे, आणि म्हणजे ते क्रिकेट खेळायचे पण असं म्हणजे मॅचेस किंवा प्रोफेशनल लेवलवर 10वी नंतर सुरू झालं, कारण मला माहीत नव्हतं कुठे शिकवतात. सो 10वीच्या सुट्टीत मला एक पेपरमध्ये मी ॲड बघितली की नेहरू स्टेडियमवर क्रिकेट कोचिंग कॅम्प होणार आहे मुलींसाठी, आणि मग मी तो जॉईन केला. आणि मग तिथून ती जर्नी स्टार्ट झाली की खेळामुळे मला खूप आवडत होतं एक तर गेम, आणि फिल्डिंग माझी खूप नॅचरली चांगली होती. त्याच्या जीवावर मला त्या कॅम्पनंतर ॲक्च्युली लगेच माझं सिलेक्शन झालं अंडर 15च्या टीममध्ये महाराष्ट्राच्या. फिल्डिंगवरच झालेलं, बॅटिंग तर एक आपण म्हणतो ना की थोडाफार सेन्स नव्हता असं नाही, होता पण सगळंच वेगळं असतं ना. टेनिस बॉल खेळणं आणि लेदर बॉलवर सगळं खेळणं आवडत होतं, त्यामुळे तिथून ती जर्नी तशी स्टार्ट झाली. उशिरा झाली नक्की, बट आय एम हॅपी ती झाली, स्टार्ट झाली क्रिकेटची जर्नी. क्या बात. म्हणजे लहानपणी एखाद्या मुलीला असं वाटू शकतं का की मी मोठी होऊन क्रिकेटर होईल, तर तुझं खरंच लहानपणी असा एम होता की मी क्रिकेटर बनीन असं? म्हणजे कसं आहे ना, आता जसं सगळ्यांचं एक आयडॉल असतं तसंच माझं पण आयडॉल सचिन तेंडुलकर होतं. सो खेळायची इच्छा खूप होती, पण मी म्हणलं तसं की तेव्हा ना सोर्सेस नव्हते किंवा माहितीच नव्हते की मुलींची टीम आहे का. म्हणजे मुलींची टीम आहे माहीत होतं 96 मध्ये किंवा आधी असं वर्ल्ड कप मुलींचं क्रिकेट चालू होतं, खूप आधी चालू झालं आहे मुलींचं क्रिकेट, पण तेव्हा पुण्यात कुठे शिकवलं जातं, कारण PYCला तेव्हा मुलींना अलाउड नव्हतं. बर. हां, दिस इज इंटरेस्टिंग. PYCला मुलींना क्रिकेट खेळायला अलाउड नव्हतं. नंतर त्यांनी नंतर कसं ट्रान्झिशन असं झालं की एका पॉईंटला PYCनी माझ्यासाठी फक्त ग्राउंड चालू केलेलं, कारण मला 2014ला वर्ल्ड कपची प्रॅक्टिस करायची होती. सो इट वॉज द बिगेस्ट ट्रान्झिशन माझ्यासाठी, आणि ते खूप छान वाटलं. म्हणजे त्यांनी चांगल्या पद्धतीने ते ॲक्सेप्ट करून की मला मग त्यांचा ग्राउंड मेंटेनन्स चालू असताना सुद्धा एका कॉर्नरमध्ये मला नेट प्रॅक्टिसला हे दिली. म्हणजे तेव्हा तिथले जे पवन सर होते माझे, ते आता नाही आहेत, पण त्यांनी स्पेशल परमिशन काढली आणि ती दिली गेली मला, कारण तेवढं मी PYCसाठी तेव्हा कोचिंग पण करत होते, खेळत पण होते. सो ते ट्रान्झिशन एकतर खरंच खूप छान होतं. आणि 10वी पर्यंत ना माहीत नव्हतं की कुठे आहे. माहीत असतं तर नक्कीच मला क्रिकेटर व्हायचं हे फिक्स झालं होतं, पण कुठेतरी वाटत होतं की आपण खेळावं क्रिकेट. त्याचबरोबर आज मला एक
खूप प्राऊडली सांगायचं आहे की महिला क्रिकेटला 50 वर्ष पूर्ण झाली. महिला क्रिकेटनी पण खूप ट्रान्झिशन्स बघितलेली आहेत. त्याबद्दल थोडं सांगशील, स्पेशली फ्रॉम द कॉन्टेक्स्ट इंडियाच्या ह्याच्यातून? आता बऱ्याच जणांना हे माहिती झालंय, पण मेन्स क्रिकेट सुरू व्हायच्या आधी मुलींचं क्रिकेट सुरू झालंय. ओ माय गॉड. हां, मेन्स वर्ल्ड कप झाला त्याच्यानंतर. सो मी म्हणून म्हटलं की 50 वर्ष जी झालेली आहेत, तर ह्याच्यामध्ये ट्रान्झिशन प्रचंड होतं. म्हणजे पूर्वीचे जे क्रिकेटर्स आहेत त्यांचं हार्डवर्क, त्यांचं सॅक्रिफाईस किंवा त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ना, त्याच्यामुळे आजचे हे दिवस आपल्याला नक्की बघायला म्हणजे मिळाले आहेत चांगले. आणि आधी पण आत्ता सध्या वर्ल्ड कपबद्दल बरंच बोललं जाते. सो ह्यावर्षी जर वर्ल्ड कप जिंकलं तर इट विल बी लाईक आयसिंग चेरी ऑन द केक. सो त्यामुळे आत्ताच्या वर्ल्ड कप टीम भारतीय महिलांकडनं खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ती खूप चांगली टीम पण आहे. 50 वर्षाचं ट्रान्झिशन इतकं अमेझिंग होतं की पूर्वी म्हणजे मी खेळत स्टार्ट केलं तेव्हासुद्धा आम्हाला ट्रेनला रिझर्वेशन नाही मिळायचं किंवा अनरिझर्व्ड जावं लागायचं, थोडीच रिझर्वेशन मिळायची. तर काही इन्स्टिट्यूट्स होते, 2 इन्स्टिट्यूशन्स होते, एअर इंडिया आणि रेल्वेज. म्हणजे ते मुलींना एअर इंडिया टीम मुलींना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब्स द्यायची आणि मग त्यांची टीमकडनं आम्ही खेळायचो. तेव्हा मी एअर इंडियात होते. आणि रेल्वेची टीम तर परमनंट जॉब द्यायची कारण ते गव्हर्नमेंट आहे. सो अजूनही रेल्वेजची टीम चालू आहे. सो थँकफुली तसं मुलींना हे जॉब मिळतो, परमनंट जॉब असतो. पण तेव्हा रेल्वेज आणि एअर इंडिया असे होते. त्याच्यानंतर असं झालं, एक फेज असा होता की फक्त एअर इंडियाची टीम फ्लाईटनी प्रवास करायची. बरं. आणि आता तर ट्रान्झिशन आपण बघितलं म्हणजे जेव्हा BCCIने टेक ओव्हर केलं तेव्हा त्याच्यानंतर एकतर सगळ्या मुलींना पे करायला लागले की तुम्ही खेळताय हे तुमचे मॅच फीज मिळायला लागले. चांगल्या हॉटेल्समध्ये स्टे, चांगले ग्राउंड्स आणि ट्रॅव्हल बाय फ्लाईट फ्रॉम अंडर-19, अंडर-15 टू सिनियर मोस्ट टीम. सो हे एक अमेझिंग ट्रान्झिशन होतं कारण तेवढंच एफर्ट्स मुली पण देत होत्या, ॲक्च्युली देत आलेल्या आहेत की हे गरजेचं होतं BCCIने. आणि तो असं जाणवतं की वुमेन ज्या असतात त्यांना कुठलाही स्पोर्ट्स परस्यू करायचा असेल आणि असा जो एक्सटेन्सिव्हली कायम परदेशात जावं लागेल, कायम घराबाहेर असा जेव्हा स्पोर्ट परस्यू करायचा तर ह्या जर रिसोर्सेस मिळाले तर मला वाटतं अजून छान छान प्लेयर्स येतील. नक्कीच. आणि कसं आहे आपण बघत की एक फायनान्शियल सपोर्ट जेव्हा तुम्हाला मिळतो, जरी तो आता सुरुवातीला काही खूप पैसे नाही मिळायचे, बट कुठं आहे की प्रत्येकाच्या आईवडिलांना ही असते की माझी मुलगी शिकते पण पैसे मिळवत नाही, नुसतीच क्रिकेट खेळते. खरं. पण जेव्हा तुम्हाला कळतंय की आता तुम्हाला क्रिकेट खेळण्याचे पैसे मिळतात आणि इट इज वाईस वर्सा, जेव्हा तुम्हाला क्रिकेट खेळायचे पैसे मिळतात ना तेव्हा प्लेयर्सची पण रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढते की तुम्ही अकाउंटेबल होता. बरोबर. की आपल्याला पैसे मिळतात, आता तुम्ही नीट खेळलं पाहिजे, परफॉर्मन्स नीट दिला पाहिजे. सो इन अ वे हे ग्रोथ दोन्हीकडनं झाली. मुलींनी जास्तीत जास्त त्याच्यात इंटरेस्ट घेतला की आता घरच्यांचा पण सपोर्ट वाढला की तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट मिळतोय, चांगल्या फॅसिलिटीज आहेत, व्यवस्थित एक मुलांसारखं थोडक्यात आपण बघूया. अगदी. तर त्याच्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट होतं जेव्हा BCCIने टेक ओव्हर केलं. आणि हे सगळं झाल्यामुळे आता तर म्हणजे काही वादच नाही, सगळे करिअर क्रिकेटमध्येच मुली पण करायला लागलेल्या आहेत. पॉडकास्टसाठी स्पेशल जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला एक खूप मस्त हे जाणवलं की आपल्या ज्या प्लेयर्स आहेत काय, झुलन, मिताली आणि हरमनप्रीत या तिघींबरोबर हिने खेळलेलं आहे. सोनिया, कसा असतो का एक्सपिरियन्स सगळ्यांबरोबर तुम्ही जेव्हा टीम गेम खेळता, तर तो एक्सपिरियन्स सांग ना. खूप मस्त असतं. म्हणजे ऑन ग्राउंड ऑफ द ग्राउंड खूप मजा. म्हणजे झुलन बरोबर तर मी अंडर-19 पासून, म्हणजे ती बेंगॉलकडनं, सेम झुलन, मिताली आणि मी सेम वेळेस खेळायचो. हरमन थोडी नंतर होती, पण एअर इंडिया टीममध्ये मी जेव्हा खेळले ना तेव्हा झुलन होती तिकडे. सो आम्ही इतका टाइम स्पेंड केला, इतकी मजा केली आहे ना. सो तीच म्हणजे इवन मिताली फॉर दॅट मॅटर यांच्याबरोबर खेळताना एकतर त्यांचा जो वर्क एथिक्स म्हणा किंवा त्यांचा एक्सपिरियन्स किंवा प्रत्येक मॅच किंवा कुठलीही मॅच असू देत ती मॅच अप्रोच करण्याची पद्धत ती खूप शिकण्यासारखं, म्हणजे शिकायला पण खूप मिळालं आणि तेवढीच मजा पण केली. म्हणजे झुलन, मिताली बरोबर तर मी 19 पासून खेळत असल्यामुळे ना तो एक असं इंडियाला डेब्यू करताना पण त्या माझ्या सिनियर्स होत्या, कारण त्या खूप आधीच डेब्यू केलेला त्यांनी. पण ते इतकं नॅचरल असं मला असं प्रेशर नव्हतं की यांच्याबरोबर मी ऑलरेडी खेळले आणि त्यांनी
सेम वे तिकडचे जे सगळेच प्लेयर्स, नॉट ओन्ली झुलन आणि मिथाली, सगळेच प्लेयर जे होते की आधीपासून खेळल्यामुळे इतकं ॲटीज करून दिलेलं मला जेव्हा मी फर्स्ट टाइम इंडियाकडनं खेळले. हरमन पण ती सुद्धा आम्ही 2010चा जो वेस्ट इंडिजला एक वर्ल्ड कप होता T20, तेव्हा हरमन आणि मी रूममेट्स होतो. सो तेव्हापासून आधीपासून ओळख पण होती. चॅलेंजर्स ट्रॉफी असते एक, जे इंडिया सिलेक्शनच्या आधीची जी एक ट्रॉफी असते मेन, तर तेव्हा सुद्धा हरमन आणि मी आणि झुलन एका टीममध्ये होतो. सो खूप मजा केली आहे. खूप तुम्ही एकत्र ग्रो झालात ऍक्च्युली, काही हरकत नाही म्हणा. म्हणजे झुलन, मिथाली आणि मी तर नक्कीच. मी म्हटलं तसं हरमन एजने लहान आहे पण तिच्या गेम मी ती खूपच मोठी आहे, आता तर कॅप्टन आहे, पण ग्रो पण झालो. आणि म्हटलं तसं की जी मजा आम्ही ग्राउंडच्या बाहेर केली तीच खेळताना पण आम्ही केली आहे. जरी एखादी मॅच आपण बाहेर बसलो तरी त्यांना माहीत असायचं की मी कधी खेळू शकते किंवा मला कधी खेळवलं पाहिजे. बरोबर. हा एकतर ॲडव्हान्टेज. आणि एकत्र खेळल्यामुळे झालं असं की बाहेर ठेवल्यामुळे असं वाईट नाही वाटायचं की आम्हाला का नाही खेळवू देत माझी मैत्रीण असून. हां, मला एक्झॅक्टली आत्ता मला पण माहिती असायचं की त्यांना मला का खेळवता येत नाहीये आणि वाईस वर्सा. थोडासा फनी, तुमची ड्रेसिंग रूम मध्ये कधी भांडणं व्हायची का की मी बॉल टाकला होता तू अडवला का नाही, किंवा मी रनआउट होताना ही पण असते ना एक अंडरस्टँड? नाही, असं 1-2 वेळा झालं, फार कमी वेळा व्हायचं. पण ते ना म्हणजे ते ॲक्च्युली ड्रेसिंग रूम पुरतंच असायचं. कारण कसं आहे की आपण जेव्हा एकत्र खेळतो आणि जेव्हा ह्या हायेस्ट लेवलला खेळतो तेव्हा आपल्याचकडनं अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर ती तेवढ्यापुरती होते. कारण सगळ्यांना माहीत असतं आपण चांगलं खेळणारे आहोत. सो तुम्ही ते केलं नाही की चिडचिड होणार. इट इज बाउंड टू हॅपन. म्हणजे माझीही व्हायची, दुसऱ्यांचीही व्हायची. हा बोलताना खूप असं मला वाटतंय की मी खूप फेमिनिस्ट सारखं वुमेन क्रिकेट किंवा वुमेन असं बोलते, पण नॅचरली आज आम्ही दोघी इथे बसलोय, वुमेन्स क्रिकेट सुरू आहे, तर ते हे इट्स जस्ट नॅचरल आहे. गेम आफ्टर ऑल गेम असतो आणि टीम गेम आहे, तर मला वाटतं वुमेन आर बेस्ट टीम प्लेयर्स असं मला वाटतं. नक्कीच हे होऊ शकतं. बेसिकली कसं असतं, एक थोडंसं काही फिजिकल लिमिटेशन असतील तर त्या अंडरस्टँड करायला मदत होते. बट टीम बॉन्डिंग, जेव्हा आपण एक टीम गेम खेळत असतो ना तेव्हा नॅचरली तर येतं की एकमेकांना घेऊन खेळणं, एकमेकांच्या सक्सेससाठी खेळणं किंवा ग्रो, सगळेच जण चांगलं कसं खेळू शकतील किंवा आपली टीम कशी, हे इतकं नॅचरली येतं ना ते की वेगळं तुम्ही असं केलं पाहिजे टीमसाठी, हे सांगायची गरज नाही पडत ॲक्च्युली. हां, म्हणजे मी म्हटलं तसं की जेव्हा BCCI नव्हतं, विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया होतं, तेव्हा तर आम्ही सगळे एकत्र राहायचो. म्हणजे आम्ही एका मॅचेसला तर बॅडमिंटन कोर्ट्समध्ये पण गाद्या टाकून राहिलेलो आहे, म्हणजे महाराष्ट्र टीम म्हणा किंवा वेस्ट झोनची टीम म्हणा. तर तेव्हा ना हे बॉन्डिंग तिथे इतकं छान व्हायचं. थोडंसं आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला 2 बाजू असतात तसं आहे ना, तसं जेव्हा चांगल्या फॅसिलिटीज आल्या, प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल रूममध्ये किंवा हॉटेल्समध्ये जेव्हा तुम्ही राहता तेव्हा दोघी एका रूममध्ये, सो तेव्हा ते बॉन्डिंगसाठी परत बोलवून एकत्र बोलवून आणावं लागतं. ऑन द फील्ड तर बॉन्डिंग असतंच, पण मग त्याच्यानंतर टीम गेम्स इंट्रोड्यूस झाले, टीम ॲक्टिव्हिटीज करायची. हां, सो ॲडव्हान्टेज हे डिसॲडव्हान्टेज नाही म्हणणार, कारण तुम्हाला कम्फर्ट पाहिजे, तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकता, तेही तितकंच गरजेचं आहे. पण ह्या गोष्टी ज्या आधी नॅचरली व्हायच्या त्या नंतर करून घ्याव्या लागल्या. अमेझिंग. हे कॉन्व्हर्सेशन मस्त वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला आज कळतोय. आपल्या व्हायब्रंट माइंड पॉडवर आपण व्यावसायिकांना बोलवतो आणि आत्ता तिच्याकडनं मला म्हणजे जेव्हा आमचं डिस्कशन सुरू होतं तेव्हा यातला आर्थिक गणिताचा पण एक भाग मला थोडासा जाणून घ्यायला आवडेल की प्लेयर असताना पैसे मिळत होते, आत्ता तिच्याकडनं आपण थोडंसं ऐकलं, पण प्लेयर टू कोच हे तिचं जेव्हा ट्रान्झिशन झालं, आता ती काही जणींना मेंटोर करते, काही प्लेयर्सना 1-on-1 ती कोचिंग देऊन त्यांना त्यांचा गेम पुढे कसा नेता येईल किंवा त्या स्टेटला खेळत असेल तर नॅशनलपर्यंत कशा जातील यासाठी ती काम करते. तर मला तिचं हे ट्रान्झिशन कसं झालं आणि तू स्वतःला ॲज अ प्लेयर कसं पुढे आणलंस हे सांगू शकशील? प्लेयर असताना असं होतं की तेव्हा पैसे मिळायला लागलेले आणि जेव्हा आपल्याला काहीच मिळत नसतं आणि अचानक पैसे यायचो, एक कॉन्फिडन्स येतो की बाबा आता आपण जास्ती दिवस म्हणा किंवा अजून चांगलं स्वतःवर वेळ घेऊन स्वतःच्या स्किल्सवर आपण काम करून आपण परफॉर्म करू शकतो. ते एक नक्कीच ॲडव्हान्टेज होतं. आणि
करिअर म्हणून बघायला दृष्टिकोन त्याचा नक्कीच एक वेगळ्या पद्धतीने या सगळ्याच प्लेयर्समध्ये आला होता की आता तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी मिळते हे कळल्यानंतर तुम्ही घरच्यांशी पण बोलू शकता की जरी आता माझं एज आहे एवढं 25-26 लग्नाचं वय झालं आहे तरी मी खेळते आणि नुसते खेळत नाही आहे, तो टाईम जो मी त्याच्यात एका गेमसाठी देते आहे त्याचं म्हणजे व्हॅल्यू पण मला मिळते तेवढीच. बरोबर. सो माझ्या एफर्ट्सला व्हॅल्यू मिळते. आणि कोच जसं मी म्हणजे माझ्या मेंटॉर आहेत पूर्णिमा राव, त्यांच्या जसा गायडन्स मला मिळत गेला त्या त्या क्षणी किंवा त्या फेजेसमध्ये माझ्या लाईफच्या, सो मला असं वाटलं की जर का मी तो सेम पास ऑन करू शकले आणि त्याच्यामुळे कुठल्या प्लेअरचं भलं होणार असेल तर, कारण कसं आहे तुम्ही स्पोर्ट्सला परत देणं असतं तुमचं तुम्ही आणि मला असं वाटतं माझं तर नक्कीच आहे, कारण ह्या स्पोर्टनी इतकं काय काय दिलंय मला की जर का मी मॅक्झिमम मुलींना मदत करू शकले थोडी जरी असेल म्हणजे त्यांच्या गेममध्ये किंवा कारण आजकाल कसं झालं आहे की थोडंसं मेंटल फिटनेस किंवा मेंटल अवेअरनेस पण वाढला आहे आणि त्या डिरेक्शनमध्ये पण मी जर काही हेल्प करू शकले बोलून तरी नक्कीच मला आवडेल आणि प्रयत्न चालू आहेत, जेवढं होईल तेवढी मी मदत करते. फ्लोमध्ये हे येऊन जातं ना, आपण जसे ग्रो होतो तसं आपल्याबरोबर अजून काही जणी आल्या तर किती छान. आय एम सो लव्हिंग दिस. कोच आणि खेळाडूंचं ट्युनिंग याबद्दल एक छोटंसं हे करूया की तू पण कुठेतरी कुणाच्या तरी कोचिंगच्या अंडर असशील आणि आता तू एका टीमला कोचिंग देतेयस, तर ते पण सांगशील थोडं. कसं असतं की जेव्हा कोचिंग करतो ना तेव्हा कोच आणि प्लेयर दोन्ही, म्हणजे मी प्लेयर असताना सुद्धा आणि मी कोच आहे तेव्हा सुद्धा एक गोष्ट जर आपण लक्षात ठेवली की प्रत्येक गोष्ट प्लेयरची कोचला आणि कोचची प्लेयरला ॲक्सेप्ट झालीच पाहिजे असं नाही. दोन वेगळ्या व्यक्ती आहेत, डिफरन्स ऑफ ओपिनियन होणार आहे. सो ते जेव्हा होतं किंवा कधीतरी कोचच्या अशा अपेक्षा असतात की मी जास्ती खेळले मला कळतंय जास्ती, पण कसं आहे की आत्ताचं क्रिकेट इतकं मोठं आहे, अवेअरनेस इतका वाढला आहे की त्या प्लेयरला सुद्धा तितकंच सगळं तुम्ही गुगल केला की कोचपेक्षा जास्त माहिती गुगल देऊ शकते. सो पण कसं आहे की एक कम्युनिकेशन एक एक्सपिरियन्स असतो जो गुगलकडे नसतो. बरोबर. सो त्या एक्सपिरियन्सने पण फॉर्च्युनेटली असं झालं की माझ्या बाबतीत पण हे झालं की एखादी गोष्ट मला पटली नाही तर माझ्या कोचेसनी ती ठीक आहे तुला नाही पटत आहे तू अनुभव घे, ते तुला पटेल ते तू कर. सो जर तेव्हा मला ते सांगत असतील तो अनुभव मिळाला ना तर ऑटोमॅटिकली इट्स लाईक हां बरोबर आहे माझं कुठेतरी जरा चुकतंय किंवा माझं पण बरोबर आहे, द कोचला पण ते समजू शकतं. सिमिलर बेसिसवर आता मी हे जे आत्ता काही मुलींना पर्सनल कोचिंग चालू आहे किंवा मेंटॉरिंग करते तेव्हा आय ऑल्सो हॅव टू ॲक्सेप्ट की आता ह्या मुली इतक्या हायर लेवलवर खेळून आलेल्या आहेत किंवा त्यांनी क्रिकेट जास्ती अपग्रेडेशन होतं आहे त्यांचं, तर आय हॅव टू स्टे बॅक की नाही त्या म्हणतात त्याच्यात सुद्धा काहीतरी तथ्य असेल म्हणून त्या बोलत असतील. हे जेव्हा तुम्ही गणित जमतं ना तेव्हा तुम्ही बेस्ट करू शकता प्लेयरसाठी, म्हणजे ॲज अ कोच म्हणून आणि एका प्लेयरसाठी. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, कारण कोच आणि हे सगळं आमच्यासाठी हे सगळं अनभिज्ञ आहे. म्हणजे ॲज आम्ही फक्त बघणारे किंवा बोलणारेच आहोत. क्रिकेट हा जास्त बोलायचाच गेम आहे असं मला वाटतं की कधीही क्रिकेट न खेळणारी लोक अशी काही मतं व्यक्त करतात. तुला असे कोणी भेटले तर तू काय करतेस? नाही कसं मतं व्यक्त करायला तर आपण कोणाला थांबवू शकत नाही, बट कधी कधी ना खरं असं होतं की काही न खेळणारे असतात पण ते क्रिकेट बघून त्यांचा अभ्यास खरंच खूप चांगला असतो. म्हणजे ते कधी कधी आश्चर्य वाटतं की अरे असंही असू शकतं का, हा पर्स्पेक्टिव्ह. आता जसं आपण एक ती सचिन तेंडुलकरची फेमस स्टोरी ऐकली की त्या चेन्नईमधल्या वेटरनी त्याला सांगितलेलं त्याचं एल्बो गार्डमुळे त्याची बॅट हे होती अडकती का, सिमिलर स्टोरी. आणि जी सचिननी पण हे केली की मी आजपर्यंत ही गोष्ट कोणालाच शेअर केली नव्हती पण त्या वेटरच्या ऑब्झर्वेशननी मॅचेस बघून त्यांनी ती त्याला शेअर केली. सो हे जर का एवढा मोठा माणूस ॲक्सेप्ट करतोय तर एखाद्या म्हणजे असं होऊच शकतं डेफिनेटली. काही जण असतात ती ना नुसतं म्हणजे सजेशन देणारे किंवा हे बोलणारे ते आपल्या प्रेमापोटी पण कधी की तुम्ही चांगलं करावं असं असतं म्हणून तू असं करायला पाहिजे तू तसं करायला पाहिजे हे सांगूच शकतात. आणि कधी कधी असं होतं की ठीक आहे तुम्ही बोला, कारण जर मी चूक केली आहे तर आय डोंट हॅव एनी राईट टू की तुम्ही मला का सांगताय. त्यांच्या ज्या अपेक्षा असतात की मी चांगलं करायला पाहिजे म्हणून ते बोलत असतात. त्यावेळेस कधीतरी होतं की अरे थांबा मी काय मुद्दाम केलंय का, किंवा तो एक राग येऊ शकतो. घरात पण असे क्रिटिक्स असतील. आई माझी आई
आई आहे क्रिटिक, बट शी वॉज आणि इज द बेस्ट क्रिटिक मला मिळालेली. कारण आई म्हणजे चिअर लीडर कम क्रिटिक असतात. हां, म्हणजे माझी आई मुंबईची आहे, तिने खूप क्रिकेट मॅचेस बघितल्या आहेत. सो ती फर्स्ट टाइम जेव्हा माझी मुंबईला T20 मी हे T20 बघायला आली ना, तर ती मॅच आम्ही हारलो. अरे बाप. आणि पण तेव्हा मला 3 विकेट्स मिळालेल्या वगैरे ठीक होतं. ते हारल्यानंतर त्या 3 विकेट्सना काही उपयोग नसतो. पण कसं होतं की तेव्हा ती नवीन होतं ना, सो BKCला आमची मॅच होती, तर शाळेतली मुलं मुली वगैरे ते ऑटोग्राफ वगैरे घेत होती. तर असंच मी अम्मा म्हणते मी, ती भेटायला आले सगळेजण मला दोघं. तिथे सगळे ऑटोग्राफ घेत असताना माझी आई मला म्हणली, तू आज अतिशय घाणेरडी बॉलिंग केली आहेस. म्हणलं अगं थांब मलाही माहिती आहे. पण इट वॉज लाईक सो जमिनीवर इतकं मस्त तिने आणलं की ते ऑटोग्राफ वगैरे दे, पण आजच्या मॅचमध्ये जे काय केलंस ते नाही चांगलं झालंय. सो इट इज व्हेरी मच रिक्वायर्ड. आणि हे ना जेव्हा आपल्या घरातले बोलतात ना, तेव्हा ते एकदम खटकन रिअलायझेशन की परत जमिनीवर येऊन परत नवीन प्रॅक्टिस सुरू पुढच्या याची. एक्झॅक्टली. सो तुझी फिल्डिंग छान होती म्हणून तू टीम मध्ये इन्क्लूड झालीस आणि बॉलिंग तू बॉलर म्हणून एस्टॅब्लिश झालीस. तर तुझं फेवरेट काय आता? नाही म्हणजे मी ऍक्च्युली ऑलराऊंडर म्हणून खेळले. फिल्डिंग मला अजूनही आवडते. बॅटिंग बॉलिंग पेक्षा सुद्धा मला अजून फिल्डिंग आवडते. बॅटिंग करायला कोणाला नाही आवडत, बट असं एक म्हणतो ना की आपल्या मनात काय आवडतं क्रिकेटमध्ये, फिल्डिंग. तर ते माझं नक्की फिल्डिंग आहे. कमाल. आपण क्रिकेट हा जेव्हा किंवा कुठल्याही स्पोर्ट्स बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा फिटनेस हा एक खूप ट्रिकी हे असतो की तुझी हेल्थ आणि मग ती मेंटेन ठेवणं. तर त्यासाठी तू यंग जनरेशनला काही सांगशील फिटनेससाठी? म्हणजे आता कसं झालं की फिटनेस हा एक त्या पूर्ण स्पोर्ट्सचाच भाग झालेला आहे आणि त्याचा अवेअरनेस इतका वाढला आहे ना की एकतर आता कसं आहे, प्रत्येक स्टेटमध्ये तुम्हाला सिलेक्शनच्या आधी फिटनेस टेस्ट असतात. सो तिथपासूनच सुरुवात होते की त्या फिटनेस टेस्टला तुम्हाला कंपल्सरी असतात. त्याच्यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स असेल फिटनेस टेस्टचा, त्याच्यावर काही गोष्टी नक्की अवलंबून असतात. पण अवेअरनेस ॲज ओव्हरऑलच या गेममुळे किंवा आता विराट कोहलीमुळे, टू बी व्हेरी प्रिसाईज, फिटनेसचा अवेअरनेस इतका वाढलेला आहे ना की अंडर 19 म्हणा 15 म्हणा, त्या मुलीसुद्धा इतकं स्वतःला प्रॉपरली मेंटेन किंवा हे खाणार किंवा मी जिमला जाणार. आणि मी म्हणलं तसं की फॅन्सी काही खरंच करत नाही आहेत कोणी, पण तुम्ही जे रोजचं आहे ना जेवण म्हणा आपण, ते तुम्ही वेळ पाळून जर का जेवलात ना तर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फिटनेस तर तुम्हाला फॉर्च्युनेटली आता असं झालं की प्रत्येक गेमचा त्या गेम स्पेसिफिक फिटनेस यायला लागला आहे. पूर्वी असं नव्हतं. तुम्ही एक फिटनेस केला की तो सेम तुम्ही हे आता एन्ड्युरन्स म्हणलं की रनिंग, तर तो ॲथलेटिक्सचा पण फिटनेस क्रिकेटर करू शकायचे किंवा करायचे. पण आता त्या फिटनेस ह्या क्षेत्रामध्ये पण इतकं अपग्रेडेशन झालं की तुम्ही क्रिकेट स्पेसिफिक फिटनेस टू ब्रेक दॅट बॉलिंग स्पेसिफिक फिटनेस, बॅटिंग स्पेसिफिक फिटनेस किंवा बॅटर्सचा वेगळा फिटनेस, बॅटर्सचं वेगळं शेड्यूल जिममधलं असं पण असतं. सो तो अवेअरनेस ऑटोमॅटिकली तितका वाढल्यामुळे प्लेयर्सना काही पर्याय राहिला नाही आणि कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की तुम्ही फिट नसाल तर बाकी 2-3 प्लेयर्स तुम्हाला रिप्लेस करायला तयार आहेत, तेवढ्याच तुमच्या इतक्याच स्किल्स आहेत. त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांना ते गरजेचं पण झालेलं आहे. वेगळे ॲस्पेक्ट्स आहेत ना ह्या पूर्ण गेमला. तू मगाशी धोनी म्हटलीस किंवा सचिन म्हटलीस, तर मला वाटतं कॅप्टन कूल असणं किंवा एक तुमचं मेंटल स्ट्रेस हा तुमच्या कंट्रोलमध्ये असणं, मग त्यासाठी आपण मेडिटेशन करत असू किंवा आय डोंट नो, म्हणजे तुमच्याकडे काही काही अशी हे असते का प्रोटोकॉल म्हणून? असं काही प्रोटोकॉल नाही, कारण कसं असतं ना, प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा आहे. तो त्या सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट, ऑफकोर्स आजकाल मेंटल ॲस्पेक्ट ऑफ द गेम किंवा मेंटल फिटनेस ह्याच्यावर खूप गोष्टी येत आहेत आणि बोललं जाते आणि काम पण होतं आहे. बट जे मला सूट होतं ते तुला सूट होणार नाही, की जे तुला सूट होतं ती प्रोसेस त्या सिच्युएशनमध्ये कसं एक बॅलन्स राहिलं पाहिजे. तर त्याचं जर सुवर्ण मध्य आपण जो म्हणतो तर नक्कीच मेडिटेशन एक हा एक आहे. बट काही लोक ते राईट करतात, काही लोक ते फॉर्च्युनेटली गेम नंतर स्विच ऑन स्विच ऑफ होऊ शकतात.
ओके. की कन्सिडरिंग की हो ठीक आहे, हा गेम आहे, ह्याला पुढे नाही न्यायचं, आजचा दिवस संपला आपण विसरून परत, हे काही जण करू शकतात. प्रोफेशनल आणि पर्सनल एक्झॅक्टली ठेवायचं. हो, कारण पर्सनल सुद्धा काही गोष्टी असतातच ज्या अपसेट करतात आणि त्याचा इफेक्ट नक्की होतो गेमवर. होतो. सो ते एक असतं. आणि काही जण बोलून 1-on-1 सेशन्स करून पण बोलून, आता आजकाल हे सायकोलॉजिस्ट पण आहेत टीम बरोबर. सो ते एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ओपन अप होऊ शकता, बोलू शकता. किंवा काही जणांना नाही बोलतं, मी माझं शांत राहिलं की आय कॅन कम बॅक टू नॉर्मल, असं पण असतं. ओके. काही जण अग्रेसिव्ह असतात. सो तो ॲस्पेक्ट ना खूप इम्पॉर्टंट झालेला आहे आणि त्याच्यासाठी आता टीम्स बरोबर सायकोलॉजिस्ट पण जायला लागलेले आहेत. सपोर्ट सिस्टीम आता खूप वाढली आणि त्याची खरंच गरज आहे, कारण इट डेफिनेटली हेल्प्स यू आउट. कारण प्रत्येक जण कसं असतं, प्लेयर्स आपले मित्र मैत्रिणी जरी असल्या ना तरी प्रत्येकाला त्यांचा परफॉर्मन्स किंवा त्यांच्या बऱ्याच गोष्टींचा विचार करायला तिथे, म्हणजे असं कोणीच नसतं की मी आज जाऊन असतात माझ्यासमोरशी तू बोलू शकतेस, पण प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीलाच आपण बोलून त्याचं काहीतरी पण असेल ना. सो नक्कीच जर तिथे सपोर्ट सिस्टीम असेल तर ते नक्की हेल्प करतं की तुम्हाला जर त्या क्षणी तुम्हाला बोलावंसं वाटलं आणि जर का तुमच्याकडे सायकोलॉजिस्ट अवेलेबल असेल तिकडे, किंवा फॉर दॅट मॅटर एनी पर्सन, तर यू कॅन डेफिनेटली गो अँड टॉक. कमाल. मी हँडमेड आर्टिस्ट आहे. माझ्या आर्ट फॉर्ममधला एक फेमस प्लेयर आहे टॉम डेली नावाचा, इंग्लंडचा ऑलिम्पिक प्लेयर आहे. आणि तो त्याच्या मॅचेस जेव्हा नसतात, ही इज अ डायव्हर, ऑलिम्पिक्समध्ये डायव्हिंग करतो, तो स्विमिंग करतो, तर त्याच्या मॅचेस जेव्हा नसतात तेव्हा तो स्टँड्समध्ये बसून क्रोशा करतो. सिरियसली अँड आय डू क्रोशा. तर मला असं तुला विचारायचं आहे, ही डज इट. इवन इगा स्वायतेक जी आहे, विम्बल्डन प्लेयर, आता नंबर 1 होती, शी लिसन्स टू द म्युझिक बिफोर शी कम्स. म्हणजे त्यांचा तो हॉलवे, विम्बल्डनच्या मॅचेसच्या ह्याच्यात तो हॉलवे तो पास करून ते जिन्यावरनं येतात आणि अंटिल दे रीच द स्टेडियम ती कायम गाणी ऐकते, बिकॉज टू गेट फोकस्ड, यु नो. गाणी म्हणजे मी सुद्धा ऐकायचे बसमधनं जाताना. आता आजकाल फोन्स द्यावे लागतात जेव्हा तुम्ही खाली उतरता, बट त्या काळी ते MP3 प्लेयर्स वगैरे असायचे. सो टिल द टाइम यू रीच ग्राउंड मी नाही, शक्यतो कोणाशी नाही बोलत आणि मी माझी गाणी ऐकते. कमाल. म्हणजे ते एकतर विचार डिस्ट्रॅक्ट होऊ शकतात की, किंवा त्या क्षणी आपण पटकन अननोईंगली कोणीतरी काहीतरी बोलून जातं आणि ते डोक्यात राहू शकतं. सो इट इज ऑलवेज बेटर की, म्हणजे मला असं वाटतं की आय फील कम्फर्टेबल की मी जर का नाही बोलले त्यावेळेस जास्ती कोणाशी, तर मी कदाचित, म्हणजे आता ऑफकोर्स मी खेळत नाही, बट तरी थिंकिंग प्रोसेस म्हणा, किंवा जर का माझ्याशी कोणी बोलायला आलं तर आय कॅन डेफिनेटली गाईड देम दॅट टाईम ऑल्सो. कारण असे प्लेयर्स असू शकतात की मला बोलायचे. सो मी ते करते. पण नॉर्मली मी एक तर मी कमी बोलते, हे खूप लोकांना खरं वाटणार नाही, पण मला नाही वाटत. एक्झॅक्टली. पण असतं की तो एक त्या झोनमध्ये गेल्यानंतर ना, तेव्हा म्हणजे खेळत असल्यापासनं आणि आता कोचिंग करते तेव्हा पण मी शक्यतो ग्राउंडवर जाताना नाही बोलत कोणाशी. गुड प्रॅक्टिस ॲक्च्युली. बऱ्याच प्लेयर्सनी हे ऐकलं असेल तर त्यांना हे हेल्पफुल ठरू शकतो की सिनियर किंवा जे आधी खेळून गेलेले आहेत मोठ्या स्ट्रेसफुल मॅचेसच्या आधी काय करायला हवं. सो दिस कॅन म्हणजे आता रिअली हेल्पफुल. मी आता आपण स्मृती मानधनाबद्दल माहितीच आहे सगळ्यांना. म्हणजे ती पण जे आता खेळतीये तिचं पण ह्या जे प्लेयर्स आहेत, स्मृती काय, हरमन काय, मिताली जुलन, ह्यांचं ना एक असं जे रुटीन असतं ते, म्हणजे बेस्ट पार्ट ह्यांचा काय असतो ना की ते मॅच हारली जिंकली, आपला परफॉर्मन्स झाला नाही झाला तरी ते सेम रुटीन फॉलो करतात. ती कन्सिस्टन्सी त्यांच्याकडे, कारण त्यांना माहिती आहे की हे रुटीन फॉलो केलं असेल तर आपण ती कन्सिस्टन्सी अचीव्ह करू शकतो किंवा कमबॅक करू शकतो. एखाद्या चांगली फेज नसेल, एखादी रन्स कमी होत असेल, जसं आत्ता याच वर्ल्ड कपला आपण पाहिलंय. फर्स्ट मॅचमध्ये स्मृतीचे 8-23-23. म्हणजे मी असंच गमतीत म्हणलं की ह्याच्यामध्ये एका त्या स्पोर्ट्स कट्टावर की म्हणलं स्मृतीने आता 22 नंतर बाउंड्री मारावी, म्हणजे 23 येणारच नाहीत. किंवा फॉर दॅट मॅटर हरमनचं होतं की ती 19 वरच आउट होत होती, म्हटलं तिने 18 नंतर बाउंड्री 2 रन तरी काढावे. तो नंबर, हे इट वॉज जोकिंग, बट 23-23ला आउट झाल्यानंतर स्मृतीने जो कमबॅक केला आहे ह्याच्यासाठी तिने रुटीन मला नाही वाटत काही चेंज केलं असेल किंवा काही वेगळं. ऑफकोर्स गेममध्ये डेफिनेटली हे करतात, पण जेव्हा तुम्ही ह्या रुटीन, कारण त्यांना पण ह्या सगळे मोठे जे प्लेयर्स आहेत ना त्यांना सगळ्यांना माहीत असतं की आपण जेव्हा हे रुटीन फॉलो करतो तेव्हाच आपल्याला ती कन्सिस्टन्सी किंवा त्या ट्रॅकवर आपण परत येऊ शकतो.
परफेक्ट. खूप टफ आहे हे, डिफरंट फील्ड आहे माझ्यासाठी ऑल टुगेदर आणि खूप चॅलेंजिंग आहे. जसं आपण म्हणतो की लाईफ एखादं प्रोफेशन असेल तर ते आपण लाईफ टाईम, पण ॲक्च्युली स्पोर्ट्स प्लेयर्सचं म्हणलं तर तसा हे कमी असतो, त्यांचा पूर्ण करिअरचा स्पॅन तसा कमी असतो आणि त्याच्यात त्यांना व्यवस्थित परफॉर्म करायचं. सो दीज ॲस्पेक्ट्स आर व्हेरी युजफुल. नवीन लोकांनी नक्की हे बघत असतील तर नक्की हे फॉलो करा. खूप प्राऊड वाटतंय आणि आज तू ही जर्सी घालून आली, ते पण एक खूप प्राऊड मोमेंट असते ना की आपल्याकडे इंडियाची जर्सी आहे. आपण आता हळूहळू एंडकडे आलेलो आहोत. रॅपिड फायर ॲज युज्युअल. तर तुझी बेस्ट प्लेयर किंवा तुझी आयडॉल कोण आहे? आयडॉल असं मी म्हणणार, आयडॉलपेक्षा काय आहे की अशा खूप प्लेयर्स होते जेव्हा मी खेळत होते, ज्या मी म्हटलं मगाशी तसं माझ्या मेंटॉर म्हणजे पूर्णिमा राव आहेत, फॉर्मर इंडिया कॅप्टन, मिताली, झुलन, अंजू जैन विकेट कीपर होते त्या आहेत. सो हे सगळे जे प्लेयर्स होते ना ते इतके अमेझिंग होते बघायला. आता मॅक्झिमम मी जेव्हा खेळत होते तेव्हा मिताली आणि झुलन होते. मी ह्या म्हणजे अंजू जैन म्हणा किंवा पूर्णिमा राव बरोबर ह्यांच्यावर एअर इंडियात असताना खेळली आहे. बरोबर. सो आणि फिल्डिंगच्या दृष्टीने मी बघायला गेलो तर आत्ताच्या जी नवीन झालेली चेअरपर्सन अमिता शर्मा, म्हणजे मी म्हणेन की वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर्स, आपल्याला वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर्स. तुझा फेवरेट क्रिकेट फॉर्म कोणता आहे? टेस्ट 2020 का आपली डे मॅच? टेस्ट मॅच मी नाही खेळले, पण नक्कीच मला स्वतःला T20 खेळायला आवडते. क्या बात. आणि आता तू इंटरनॅशनली पण बऱ्याच ग्राउंड्सवर वगैरे खेळली अशी, तर तुझं फेवरेट ग्राउंड कुठलं आहे? माझं डेब्यू ग्राउंड आहे इथे इंडियातलं आहे, वायझॅगचं जे ग्राउंड आहे ना तिथे मी डेब्यू केलेला वन डेचा. सो ते नक्कीच माझं फेवरेट ग्राउंड आहे. सुंदर. तुझा लास्ट मॅचच्या काही मेमरीज असतील त्या सांगशील? हा, माझं खूप अमेझिंग 2014 वर्ल्ड कप होता. येस येस. तर तेव्हा लास्ट मॅच आमची पाकिस्तान अगेन्स्ट होती आणि आदल्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होते, फूड पॉयझनिंग झालं होतं म्हणून. आणि नेक्स्ट त्या रात्री मला सोडलं आणि नेक्स्ट डे संध्याकाळी मॅच असायची 7 वाजता. सो आमची कॅप्टन मिताली होती आणि पूर्णिमा रावच कोच होते. त्यांनी विचारलं तू खेळणार का? म्हणलं हो, पाकिस्तानची मॅच नाही मी सोडणार. कारण एकतर मला कुठेतरी माहीत होतं की ह्याच्यानंतर मी परत खेळणारच नाही आहे. सो ही मॅच आणि बिंग पाकिस्तान तर ती, आणि फॉर्च्युनेटली एक म्हणजे ते आपण ओम शांती ओममध्ये शाहरुख खानचं ते जे वाक्य आहे की सारी कायनात तुम्हाला मदत करते वगैरे. सो ते जरी ते फिल्मी असे वाटू शकतं काही लोकांना, पण त्या मॅचमध्ये मी ठरवलं होतं की लास्ट मॅच आहे, आपण प्लेअर ऑफ द मॅच मिळवायचं आणि ते मिळालं मला. कमाल. सो इट वॉज रिअली व्हेरी ओव्हरवेल्मिंग स्वतःच्या दृष्टीने, की आपण म्हणतो ना की स्वतःचं खरं कौतुक करू नये, पण ते मला असं छान वाटलं की कौतुक इज अ सेन्स ते मी ठरवलं होतं हे करायचं आणि ते मी केलं. म्हणजे बॅटिंगला मी म्हणजे 6-7 नंबरला जायचे, पण माझ्या डोक्यात एक होतं की तेव्हा त्या पूर्ण 2014च्या वर्ल्ड कपला मी बिंग अन ऑफ स्पिनर मी बॉलिंग ओपन करायचे. ओके. सो तेव्हा मी ठरवलं की जेवढं मला बॉलिंग चांगलं करून प्रयत्न करायचा, या एक तरी ICC ही ट्रॉफी आपल्या घरी मिळवायची. सो ते फॉर्च्युनेटली मी करू शकले. सो ग्लॅड लिसनिंग टू दिस. खूप इन्स्पिरेशनल आहेस सोनिया, खरंच अमेझिंग. थँक्यू. बिफोर वी क्लोज दिस एपिसोड, तू सिनियर, आता तुझ्याकडे एक काही एक्सपिरियन्स आलेला आहे, मी तर म्हणेन इंजुरीमुळे कमबॅक करण्याचा हा तर एक युनिक एक्सपिरियन्स आहे तुझ्याकडे. यु नो, बिईंग अ कोच तू बऱ्याच जणांना ह्या पण गोष्टीतनं बाहेर काढू शकशील. नवीन जे प्लेयर्स येत आहेत किंवा एनी स्पोर्ट्स, किंवा आत्ता ज्या यंग मुली खेळत आहेत, मे बी 15-16 वर्षांच्या असे टीनेजर्स, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? बीट एनी गेम, पण काय सांगशील? कुठल्याही स्पोर्ट्स पर्सनने ना, एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीवर पाय ठेवणं. आपण कुठून सुरुवात केली आहे, कोणी आपल्याला त्या डिफिकल्ट टाईम्समध्ये मदत केली आहे, त्या व्यक्तींना कधीच विसरू नये. कारण आपण एका म्हणजे मी परत एकदा सचिन तेंडुलकरचंच एक एक्झाम्पल देईन. जसं ते सचिन सर म्हणतात की तुम्ही गेमपेक्षा कधीच मोठं होऊ शकत नाही, आणि तुम्ही झालात की तुमचा डाऊनफॉल कधी येतो ते आपल्याला पण कळत नाही. सो एकतर जमिनीवर पाय ठेवा. तुमचा जो कुठला गेम आहे ना तो पूर्णपणे एन्जॉय करा. तुम्ही जर एन्जॉय नाही केलं आणि तुमची जी त्याच्यातली कमिटमेंट आहे, तुम्ही जेवढा प्रयत्न आणि जेवढं हार्डवर्क तुम्ही त्याच्यात देऊ शकाल ना, तेवढं मनापासून आणि ऑनेस्टली द्या. मग रिझल्ट्सचा विचार न करता, जसं आत्ता दोन्ही म्हणतो, कंट्रोल द कंट्रोलेबल्स.
क्या बात. सो तुम्ही ते केलं ना, रिझल्टचा विचार केला, ते खूप छान ॲक्च्युली MS धोनी बोलला की तुम्ही रिझल्टचा विचार करायला लागला की तुमच्या गेमवर परिणाम होतो. खरं. तुम्ही तुमचा गेम कसा करायचा तो पद्धत त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर फोकस करा. आणि सिरियसली सगळ्यात म्हणजे आजपर्यंत मी जे फॉलो करत आले की तुम्ही कुठून सुरुवात केली ना हे कधीच विसरू नका आणि जमिनीवर पाय ठेवा. दॅट इज द बेस्ट थिंग. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये गेम काय किंवा कुठे स्पोर्ट नसला तरी तुम्ही कुठल्याही लेवलला पोहोचू शकता. अमेझिंग आहे. फार खरं तर तिने इतका छान मेसेज दिलेला आहे, त्याच्या पुढे मी फार क्लोजिंगचे काही लाईन्स बोलण्याची गरज नाही. पण आज मला तुझ्याबरोबर इथे पॉडकास्ट करताना एक वेगळा अनुभव आला. प्रत्येक गोष्ट व्यवसायाशी रिलेटेड असलीच पाहिजे असं नाही. खेळ खेळताना सुद्धा तिने तिचा म्हणजे ऑफकोर्स आपण हे जेंट्स क्रिकेटमध्ये बरेचदा बघितलेलं आहे की प्लेयर्स आधी खेळतात, मग कोच, मग कॉमेंटेटर्स. तसा तिचाही प्रवास छान सुरू आहे. वुमेन्स क्रिकेटचे चांगले दिवस आहेत आणि आपण आपल्या इंडियन क्रिकेट टीमला बेस्ट विशेष देऊ आणि आपण सोनियाबरोबर असेच छान इंटरव्ह्यू करत राहू. तिच्याकडून अजून काय काय प्लेयर्स बनतील, काय काही आपल्या इंडियन टीमच्या पण अचिव्हमेंट्स असतील त्या आपण रिव्ह्यू करत राहूया आमच्या दोघींकडनं. बाय बाय. बाय. थँक्यू.